तब्बल 35 वर्ष सामाजिक कार्य सांभाळत जिल्हा परिषदेमध्ये पारदर्शक सेवा देत उत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार मिळविणारे चांदूर रेल्वेचे उपविभागीय अभियंता दिलीप कदम यांचा सेवानिवृत्ती निमित्त आयोजन समितीच्या वतीने गौरव करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, उपसभापती प्रतिभा डांगे, पंचायत समिती सदस्य अमोल होले, प्रशांत भेंडे, जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष नितीन गोंडाने, प्रवीण भुईखेडकर, शरद किटे, सुधाकर उमप, गजानन खंडार, राजू मुंधळा, मनीष जालान उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते देशातील पहिले इंजिनियर विश्व सराया यांच्या फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले। उपअभियंता म्हणून तब्बल 15 वर्ष मेळघाट धारणीमध्ये त्यांनी सेवा केली आणि आता चांदूर रेल्वेमध्ये 13 वर्षापासून काम करीत आहे। हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे। त्यांनी केलेले कामाचे व त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आहे, असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले। माजी उपअभियंता राजू मुंदळा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। चांदूर रेल्वे येथील बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता दिलीप कदम यांनी मेळघाट सारख्या दुर्गम भागात अनेक वर्षे सेवा दिली। त्यानंतर दर्यापूर येथे रस्ते विकासात त्यांचा मोठा हातभार आहे। त्यांनी विकासात्मक कामात मोठा हातभार लावला। मंगळवारी ते सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा आयोजन समितीच्या वतीने येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। यावेळी उपअभियंता दिलीप कदम व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार घेण्यात आला व त्यांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी इंजिनियर सुनील जोंधळे, सुबोध गजभिये, सुनील यावलीकर, रवींद्र शिरभाते, अमोल वानखडे, प्रफुल्ल सोळंके, सूरज चौधरी व धामणगाव रेल्वे मधील सुद्धा कंत्राटदार उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।